नमो बुद्धाय, जय भीम मित्रांनो. आणि आज मानेवाडाच्या या महाकाली नगर या ठिकाणी विशंभर तानाजी कांबळे यांच्या घरी धम्म आपला दारी हा उपक्रम राबवण्यात आला. आणि या उपक्रमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत हा संदेश, धम्माचा संदेश गेला पाहिजे याकरिता ज्याप्रमाणे लोकांपर्यंत हा संदेश जात आहे. आणि आज या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने शिरकत केली आहे आणि आज मोठ्या प्रमाणात गर्दी होती. धम्म हा ताकदीने वाढत आहे आणि हा रमेश राठोड साहेबांनी हा उपक्रम आपल्या हाती घेतलेला आहे आणि धम्माचे सुंदर असा उपक्रम राबवण्याचं काम करत आहे. थेट आपल्याशी रमेश राठोड साहेब जुळलेले आहेत. काय सांगणार राठोड साहेब, आज आपण इथे यांच्या घरी कार्यक्रम केला, कांबळेच्या घरी, काय सांगणार विशेष आपला परिचय सांगा. मी ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड, ओबीसी धम्म दीक्षेचा प्रेसिडेंट आहेत. दरवर्षी ओबीसी लोकांना बुद्ध धम्माकडे येण्यासाठी 25 डिसेंबरला दरवर्षी धम्म दीक्षेचा कार्यक्रम आयोजित करत असतो. मी ज्या एरियात राहतो, ज्या परिसरात राहतो, त्या परिसरातील धम्माला जाणणारी धम्म बांधव यांचा आमचा परिचय व्हावं. त्यांचा परिचय आमचा बाहेर होत होता, परंतु त्याच्या कुटुंबापर्यंत जाऊन पोचणे हे अत्यंत काळाची गरज होती. सर्वांचा परिचय कशा प्रकारे व्हावं त्यासाठी त्यांच्या घरी जाणे अत्यंत गरजेचं बाब होती. म्हणून आम्ही यापूर्वी या अशोक विजयादशमीनंतर एक मीटिंग आयोजित केली आणि त्या मीटिंगनंतर आम्ही धम्म आपल्या दारी हा कार्यक्रम सुरू करण्याचा निश्चय केला. आणि 12 ऑक्टोबर 2025 रोजी ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड म्हणजे माझ्या घरी या उपक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर 19 ऑक्टोबर 2025 रोजी आपले कल्याण गजबे आणि ज्योती गजबे यांच्या घरी घेण्यात आली. त्यानंतर 26 ऑक्टोबर 2025 रोजी लक्ष्मीताई पझारे यांच्या घरी हा उपक्रम घेण्यात आला. आणि आज 2 नोव्हेंबर 2025 रोजी विश्वंभर तानबाजी कांबळे यांच्या घरी हा धम्म आपल्या दारी हा उपक्रम, अभिनव उपक्रम आम्ही आज त्यांच्या घरी आणलेला आहे. त्यांच्या येण्यामुळे यापूर्वी त्या कार्यक्रमात उपस्थित होते, प्रत्येकाच्या घरी गेले होते, त्यामुळे त्यांना माहीत होतं की आपल्या घरी आपले आडोशी पडोशी आणि आपले नातेवाईक पण या कार्यक्रमात आली पाहिजेत. आज या ठिकाणी आम्ही बरोबर 9ला 2 मिनिटं कमी असताना त्यांच्या दारावर आलोत आणि त्यांच्या घरच्या सर्व मंडळींनी आमचा आदरपूर्वक सन्मान केला. आमच्या धम्म रॅलीला त्यांनी आपल्या घरात घेतलं आणि घरात घेतल्यानंतर अतिशय आनंद वाटला. सर्वांचा त्यांनी आपल्या पुष्पाचा वर्षाव करून स्वागत केला. म्हणून मला वाटतं की धम्म हा प्रत्येकाच्या घरोघरी जावं आणि हीच अशा प्रकारचा जो उपक्रम आपण त्यांच्या घरातून बाहेर देतो आहोत, बाहेरच्या लोकांना कळावं की विश्वंभरांच्या घरी अशा प्रकारचा उपक्रम राबवण्यात आला, तो माझ्या घरी पण राबवला पाहिजे. माझ्या सुनेला, माझ्या पोरीला, माझ्या जावईला, माझ्या नातेवाईकाला मी बोलवलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये धम्म किती महत्त्वाचा आहे तो रुजवला पाहिजे. अशा प्रकारचा धम्म आपल्या दारी हा अभिनव उपक्रम आम्ही राबवतो आणि आमच्या परिसरातील लोकांना जागृत करण्याचं काम करतो आहोत. धम्माकडे यावं, पूर्ण कुटुंबाने यावं, त्यांना त्याच्या कुटुंबाचा, समाजाचा आणि देशाच्या भल्यासाठी या कार्यात त्यांचा सहभाग असावा हीच अपेक्षा करून आम्ही त्या कार्याला सुरुवात केली आहे. हे होते रमेश राठोड साहेब. आणि धम्म आपल्या दारी हा उपक्रम राबवून जनतेपर्यंत धम्माच्या कार्याला एक मोठा पाठिंबा ते देत आहे. आपल्याकडे मान्यवर मॅडम सुद्धा जुळलेले आहेत, त्यांची प्रतिक्रिया घेऊया. ते चॅनलची आपल्याला वैशाली ना, हो, वैशाली विश्वंभर कांबळे, वैशाली विश्वंभर कांबळे मॅडम जुळलेले आहे. आणि आज त्यांच्या घरी हा धम्म आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात आला आणि त्या कार्यक्रमात त्यांचा संपूर्ण परिवार या ताकदीने या धम्माला बदलासाठी ते लागलेल्या होत्या. आणि या कार्यक्रमामध्ये राठोड साहेबांनी त्यांच्या घरी घेतल्या, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. त्यांचं काय सांगणं आहे? धम्म आपला दारी, आपला परिचय सांगा. मी वैशाली विश्वंभर कांबळे, मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मी गृहिणी आहे. राठोड उपक्रम राबविला धम्म आपल्या दारी, तो खूप छान उपक्रम आहे आणि माझ्या मुलांनी आणि मुलींनी याच्यात सहभाग आणि माझ्या बहिणी पण
त्यांनी सहभाग घेतला. माझे नातेवाईक आहे, माझ्या मैत्रिणी वगैरे आहेत, त्यांनी पण सहभाग घेतलेला आहे. ते खूप छान वाटलं आणि आनंद झाला. नमो बुद्धाय. जय भीम. थेट चॅनलची रीताताई जोडलेली आहे आणि आज त्यांच्या ताईच्या घरी हा धम्म आलेला आहे आणि ते सुद्धा आनंदी आहे आणि त्यांनी सुद्धा इथे कार्यक्रमात शिरकत केली आहे. ताई काय सांगणार आज आपल्या तुमच्या मोठ्या ताईच्या घरी हा कार्यक्रम घेण्यात आला आहे, काय सांगणार विशेष आता पहिले सांगा. जय भीम. मी रीता किशोर भोंगाडे. आज माझ्या ताईच्या घरी हा कार्यक्रम सादर केला आहे आणि हा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे सादर झाला आहे. धम्म माझ्या ताईच्या घरी आलेला आहे आणि माझी अशी इच्छा आहे की धम्म माझ्या पण घरी यावं आणि सर्वांच्या घरी धम्म जावं आणि हा कार्यक्रम सगळीकडे चालावे आणि सगळीकडे धम्माने सगळ्यांच्या घरी जावे असं माझी इच्छा आहे. हे होतं ताई आणि त्यांनी धम्म प्रत्येकाच्या घरी जावा आणि माझ्या घरी सुद्धा हा धम्म आला पाहिजे अशी आग्रहाची विनंती त्यांनी रमेश राठोड साहेबांना केली आहे आणि ते सुद्धा त्यांच्या या आग्रहाला कुठे कुठे त्यांना मान देणार असं मला वाटते. आणि ह्या परिवारामध्ये यांच्या परिवारामध्ये हे सुद्धा त्यांनी शिरकत केली होती आणि या कार्यक्रमामध्ये धम्म आपल्या दारी हा उपक्रम राबवून जनतेपर्यंत सुंदर असा संदेश देण्याचं काम केलं आहे. आणि एक म्हणजे महत्त्वपूर्ण म्हणजे गोष्ट म्हणजे ज्यांच्या आधी या धम्माच्या प्रसारासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला होत्या ह्या सुद्धा मॅडम या कार्यक्रमामध्ये शिरकत केली आहे आणि ज्याप्रमाणे एक थेंबाथेंबाने सागर निर्माण होतो त्याप्रमाणे हा संघटन वाढत आहे आणि ठामपणे मत सांगतात. जाणून घेऊ त्यांचं मत काय. थेट चॅनलची लक्ष्मीताई पझारे ताई जुळलेल्या आहे आणि त्यांच्या घरी हा उपक्रम राबवला होता आणि त्यांनी ह्या उपक्रमामध्ये मोठा इनिशिएटिव्ह घेऊन कार्यक्रमाला सक्सेस केला होता आणि आज ज्ञान कांबळे साहेबांच्या घरी सुद्धा त्यांनी ह्या कार्यक्रमाला एक मोठा पाठिंबा दिलेला आहे. ते सुद्धा आपल्या चॅनलशी जुळलेले आहे. काय सांगू जाणून घेऊयात त्यांचं काय सांगणं आहे. मॅडम आपल्याला परिचय द्या. सर्वांना जय भीम. नमो बुद्धाय. माझं नाव लक्ष्मी पझारे. मी सध्या MA करत आहे पालीमध्ये. मी तशी होममेकरच आहे. राठोड सरांनी हा जो उपक्रम सुरू केला आहे धम्म आपल्या दारी, हा कार्यक्रम अतिशय सुंदर कार्यक्रम आहे. यामुळे कसं आपल्या धम्माबद्दल लोकांच्या मनात आपुलकी म्हणजे निर्माण होईल आणि प्रत्येकाच्या घरी धम्म जाईल. धम्म म्हणजे आणि सर्वांनी कसं ते आचरणातही आणतील. ह्या कार्यक्रमाअंतर्गत हळूहळू लोक आणखी जुळत आहेत. म्हणजे सुरुवातीला जेव्हा आम्ही राठोड साहेबांकडे कार्यक्रम घेतला तेव्हा कमी लोक होते, पण आता कसे हळूहळू वाढत आहेत. तर म्हणजे जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे आपल्याला की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. तर आपण तर शिकतच आहोत पण संघटितही झालं पाहिजे. आपल्या संघटना एकत्र आल्या पाहिजे. आपण सगळेजण एकत्र आलो पाहिजे. त्याच्यामुळे कसं ह्या कार्यक्रमाअंतर्गत आपण घरोघरी जाऊन प्रत्येकाच्या दारोदारी जाऊन आपला धम्म वाढविण्याचा प्रयत्न करत आहोत. तर बस मला एवढंच सांगायचं. हा कार्यक्रम आपला म्हणजे भगवान बुद्धांनी सांगितलं जसं की हा धम्म आपला वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित आहे. तर हा धम्म वाढविण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत. ज्याप्रमाणे थेंब थेंब तळे साचून महासागर तयार होतो त्याचप्रमाणे आपली संघटना तयार होऊन महासागराप्रमाणे होईल. राठोड साहेबांनी हा कार्यक्रम आयोजित केला, हा उपक्रम चालवित आहे. तर त्यांचे मी मनपूर्वक धन्यवाद देते त्यांना. जय भीम. जय भीम. थेट चॅनलशी विश्वास नगराळे साहेब जुळलेले आहे आणि या धम्माच्या कार्यामध्ये ते सुद्धा ताकदीने काम करत आहे आणि कार्यक्रमामध्ये हजेरी लावून धम्माच्या कार्यक्रमामध्ये एक मोठा पाठिंबा देतात आणि थेट चॅनलशी जुळलेले आहे. ठामपणे मत सांगतात. जाणून घेऊ त्यांचे काय सांगतात. सर आपला पद्धत सांगा. सप्रेम जय भीम. नमो बुद्धाय. मी डॉक्टर विश्लेष नगरारे. हा जो कार्यक्रम आहे धम्म आपल्या दारी आपण सुरू केलेला आहे मागच्या 11 ऑक्टोबर 2025 पासून आणि आज आपण आयुष्यमान विश्वमोहनजी कांबळे यांच्या घरी आपण आज आलेलो आहोत आणि अतिशय हा स्तुत्य कार्यक्रम आहे.
या कार्यक्रमाद्वारे आपण धम्म काय असतो आणि धम्माचं पालन कसं करायचं याबद्दल आपण माहिती जाणून घेतो आणि तो धम्म आपल्या घराघरापर्यंत कसा पोहोचेल याचं सुद्धा आपण नियोजन करतो। या निमित्ताने येणाऱ्या जे धम्म आपल्याद्वारे हा कार्यक्रम आहे हा घरोघरी पोहोचेल आणि हा निरंतर कार्यक्रम सुरू राहील अशी माझी अपेक्षा आहे। आणि याचा मी या कार्यक्रमाद्वारे सगळ्यांना असं विनंती करतो की मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहावे, जेणेकरून मोठ्या संख्येत आपण प्रत्येकाच्या घरी जाऊ आणि प्रत्येकाला धम्म सांगू आणि धम्म जाणून घेऊ। धन्यवाद। आणि या धम्म आपल्या दारी ह्या उपक्रमाच्या माध्यमातून जनजनपर्यंत हा धम्म पोचला पाहिजे हा राठोड साहेबांचा उपक्रम त्यांनी घेतलेला आहे आणि ह्या उपक्रमाच्या माध्यमातून तथागत आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पोचले पाहिजे हा संदेश देताना आणि आमच्या चॅनलच्या वतीने सुद्धा त्यांना क्रांतिकारी जय वीर